नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं मनी टॉक मराठी युट्यूब चॅनलवर। आज आपण शेअर मार्केट मधील टेक्निकल अनालिसिस समजून घेऊ। शेअर कधी घ्यायचा आणि कधी विकायचा हा प्रश्न तुमच्या मनात नेहमी येतो। चला तर मग टेक्निकल अनालिसिस समजून घेऊ। टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय? तर टेक्निकल अनालिसिस म्हणजे शेअरची प्राइस आणि चार्ट बघून बाय आणि सेल ठरवणे। इथे कंपनीचा बिझनेस नाही तर शेअरची प्राइस कशी हलते आणि व्हॅल्यूम कसं आहे हे समजतं। जसं आपण मागच्या अनुभवावरून पुढचे निर्णय ठरवतो। चार्ट म्हणजे काय? तर चार्ट म्हणजे शेअरच्या प्राइसची हिस्ट्री। जसं प्राइस वर येतो, कधी खाली येतो आणि कधी थांबतो, हे सगळं आपल्याला व्हिज्युअल फॉर्म मध्ये दाखवतं। टेक्निकल अनालिसिस काय वापरतात? तर योग्य टायमिंग साठी शेअर कधी बाय करायचं, कधी सेल्स करायचं, योग्य टायमिंग तर प्रॉफिट, चुकीची टायमिंग तर लॉस। मार्केट सायकॉलॉजी समजते, चार्ट सांगते बायर स्ट्रॉंग की सेलर स्ट्रॉंग। जसं अप ट्रेंड सांगते की खरेदी जास्त, डाऊन ट्रेंड सांगते की विक्री जास्त। रिस्क कंट्रोल साठी टेक्निकल अनालिसिस मुळे स्टॉप लॉस कुठे ठेवायचं हे कळते। रिस्क कंट्रोल मध्ये मार्केटमध्ये टिकून राहणे। टेक्निकल अनालिसिस मध्ये काय टूल्स वापरतात? कॅन्डलस्टिक, ट्रेड लाईन, सपोर्ट अँड रेजिस्टन्स, इंडिकेटर्स आणि बिगिनर्ससाठी कॅन्डलस्टिक, सपोर्ट अँड रेजिस्टन्स पुरेसे आहे। फंडामेंटल वर्सेस टेक्निकल अनालिसिस मध्ये फंडामेंटल अनालिसिस मध्ये काय घ्यायचं आणि टेक्निकल अनालिसिस मध्ये कधी घ्यायचं। स्मार्ट इन्व्हेस्टर दोन्ही वापरतात। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। नमस्कार।